6 वर्षाची बागेमध्ये मला इथे येण्यासाठी काय फारसे कष्ट लागलेले नाही आहेत. आठवड्यातून 1 दिवस, 15 दिवसातून किंवा महिन्यातून 2 फेऱ्या जरी होत असेल आपल्या तरी होतात. आणि एक सोपं असं कॅल्क्युलेशन आहे की शेतकऱ्याच्यासाठी एक किंवा नोकरी करणाऱ्या माणसाला एक जोडधंदा असावा. जोडधंद्यामध्ये व्यवस्थित लक्ष म्हणजे काय, आठवड्यातून 1 दिवस जरी दिला तरी चालतो. जर आता कॅल्क्युलेशन आंबे आपण मोजूया, थोडेसे आंबे मी दाखवतो आणि वेळ कमी असल्यामुळे ते आपण मोजून घेऊया. एका झाडासाठी 1 2 3 4 5 71 72 73 74 75 76 77 78 19 80 म्हणजे जवळजवळ हा झाड जो आहे छोटासाच आहे. इथे इकडचे तर अजून काउंटही केलेले नाहीयेत. तर एक झाड मी 100च गणित केलेलं आहे. तर एका झाडाने जर 100 आंबे जर दिले किंवा 120 आंबे पकडूया एका झाडाला, 120 आंबे म्हणजे 12 डझन होतात. 12 डझनचे मार्केटमध्ये जर तुम्ही विकायला गेलात, हे केशर जातीचे आंबे आहेत तर 1000 रुपये घेऊ शकतात. पण 1000 पण नका, आपण 700 ते 800 रुपयाला डझन जरी विकले, 500 रुपये डझन जरी विकले, 12 12 पंचे 60 म्हणजे एक झाड आपल्याला 6000 रुपये देतं. 6 गुणिले 100 म्हणजे 100 गुणिले 6000 किती, जवळजवळ 6 लाख रुपयाचा आपल्याला उत्पन्न होतो. जे की नोकरी करून आपण 2 लाखाचा पॅकेज असतो किंवा 5 लाखाचा पॅकेज असतो, 10 लाखाचा पॅकेज असतो. पण एक आठवड्यातील 1 दिवस देऊन जर आपल्याला आपल्या आयुष्याच्या काही उत्तरार्धाच्या काळामध्ये साधारणतः 5 ते 10 वर्षानंतर एक आंबा हे छोटा आहे ज्याचा पहिल्यांदा आपण उत्पन्न घेतोय, असे आंबे आहेत जे पुढच्या वर्षी नक्की 200 300 किंवा 500 पण आंबे देतील. पण 100चा कॅल्क्युलेशन करून 6 लाख रुपये आपल्याला एका वर्षाला मिळू शकतात, जे नोकरी करूनही मिळत नाहीत. पण नोकरी न सोडता आपण अशा पद्धतीने केलं तर ग्रामीण वस्ती सुद्धा वाढेल. ग्रामीण वस्ती वाढण्याचं एकमेव कारण आहे कारण आपल्याला उत्पन्न घरी येताना मिळत नाही. घरी येताना आपल्याला जर का 2000 रुपये खर्च करावे लागत असतील तर माणसं घरी यायला पाहत नाहीत. तेच जर का आपल्याकडे 5-6 हजार मिळणार असतील तर 100% आठवड्यातून 1 वेळा नाही तर 2 वेळा नाही 5 वेळा पण सुद्धा येऊ शकतो आपण. त्यासाठी आपण अशी काहीतरी मेहनत घेतली पाहिजे. वेगवेगळी मोठी मोठी झाडं झालेली आहेत, 6 वर्षाचे आहेत फक्त, तरी सुद्धा ते उत्पन्न देतील. तर मला सांगायचं आहे की आपण म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांनी किंवा ग्रामीण भागातील लोकांनी जमिनी आहेत आपल्याकडे, याकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि उत्पन्नाचा सोर्स वाढवला पाहिजे. काही नाहीये, खूप वेगवेगळ्या संस्था आहेत ते आंब्याची झाडं फुकट देतात. शासन आपल्याला आंब्याची झाडं फुकट देतो. शासन कंपाऊंड करायला फुकट देतंय, कंपाऊंडचं झालं ठिबक सिंचन करायला पैसे फुकट देतं, मोटार बसायला फुकट देतं. अजून काय काय शासनाला द्यायला पाहिजे. आपण थोडासा मेहनत जर घेतली तर ह्या गोष्टी आपल्यालाच नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा चांगलं वातावरण देईल, ऑक्सिजन मिळेल आपल्याला, यापासून उत्पन्न मिळेल आपल्याला. खाण्यासाठी जे आंबे आहेत बाजारात तुम्ही डझन विकत घ्या, डझन भर खाल्ले तरी मन भरत नाही. पण स्वतःच्या झाडाच्या खाली बसून जर खाल्लात तर भरपूर मन भरू शकतो. इतके झाडं आपण आंबे खाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न घेण्यासाठी आपण मेथी झाडं मागे दाखवलं मी व्हिडिओमध्ये की वेगवेगळं हे लावलं पाहिजे, म्हणजे लाईफस्टाईल आपली चेंज